अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। वडाळी महादेवखोरी प्रभागातील माजी नगरसेविका सपना ठाकूर यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराव ठोकत पुन्हा युवा स्वाभिमान पक्षात घर वापसी केली आहे। युवा स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सपना ठाकूर यांनी काही काळापूर्वी मनपा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता। मात्र आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मनपा उमेदवारी दुसऱ्याला मिळणार, सोबतच तिकिटाची ठोस हमी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा मूळ पक्षात परतण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती समोर येत आहे। 25 डिसेंबर रोजी राजापेठ येथील युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात मार्गदर्शक सुनील राणा यांच्या उपस्थितीत सपना ठाकूर यांनी अधिकृत प्रवेश केला। दरम्यान अमरावती मनपा निवडणुकीत अनेक पक्ष, कट्टर पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांकडून पक्षाबद्दल सुरू असून काही अमरावती मनपा निवडणुकीत अनेक पक्ष, कट्टर पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांकडून पक्ष बदल सुरू असून काही ठिकाणी युती तुटत असल्याचे चित्र दिसत आहे। राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना येणारी मनपा निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत। राष्ट्रवादीचे विचार न पटल्यामुळे हे परत युवा स्वाभिमान आपले घरच आहे, त्यामुळे मी माझ्या घरी स्वतः परत आलेली आहे आणि समस्त वडाळी प्रभागातील नागरिकांची इच्छा होती BJP सोबत BJP युवा स्वाभिमानचं गठबंधन असल्यामुळे त्यांच्यासोबत मी आले। आज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो। आज त्यांचा जन्मदिवस आहे। आणि दुसरी गोष्ट की पहिल्या आमच्या सपनाताई ठाकूर युवा स्वाभिमानमध्ये नगरसेवकमधून पद भूषवलेलं आहे। त्या काही कारणास्तव राष्ट्रवादीमध्ये गेल्या, पण राष्ट्रवादीचे त्यांना विचार पटलेले नाहीत। जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांचेसुद्धा विचार त्यांना पटलेले नाही। पुनश्च ते वापसी आपल्या घरी आल्यात। याचा खूप आनंद आज मला झाला की युवा स्वाभिमान हे घर आहे। या घरामध्ये नाराज जरी झाला तो 4 दिवसासाठी जातो, पण 4थ्या दिवशी घरी वापस येतो। ह्याच त्यांनी सिद्ध करून दाखवलं। रवी राणा आणि माननीय आमदार रवी राणा यांच्यावर त्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी शैलेश भाऊंचं, सपनाताईंचं, त्यांच्या सगळ्या मंडळीचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। जय स्वाभिमान, धन्यवाद। आज 25 डिसेंबर भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। आणि आज आमच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या एक आनंदाचा क्षण आहे की आमचे पारिवारिक संबंध असलेल्या आमच्या नगरसेविका युवा स्वाभिमान पार्टीच्या सपनाताई ठाकूर या परत आपल्या परिवारामध्ये वापस आलेल्या आहे आणि वडाळीच्या विकासासाठी, मंगलधामच्या विकासासाठी पुनश्च त्या सेवेमध्ये तत्पर राहण्यासाठी सज्ज आहे। अशा आमच्या नगरसेविका ज्यांनी युवा स्वाभिमान पार्टीतर्फे आपले आशिषभाऊ गावंडे आणि सपनाताई ठाकूर यांनी जे प्रभागामध्ये विकास केला आहे त्या कार्याला पूर्ण कंटिन्यू नेण्याचं काम पुन्हा हे दोघंजण करतील या उद्देशानं ताईंचा या ठिकाणी पुन्हा घर वापसी झाला आहे। त्याबद्दल मी सपनाताईचं, शैलेश भाऊचं आणि पूर्ण वडाळीच्या परिसरातील नागरिकांचं आणि युवा स्वाभिमानाचं असलेल्या सर्व माझे मातृशक्ती आणि युवा मित्रांचं हार्दिक स्वागत करतो।